मॉर्निंग. जय शंभूराजे, जय शिवराय. तर आज लोड केलाय मी पेरू. रतलामवरून पेरू भरले. पेरू भरून चाललोय मी रायपूर छत्तीसगड. एवढी आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल. डेली रुटीन मध्ये ड्रायव्हर लाईफ मध्ये किती प्रॉब्लेम येतात, किती अडचणी येत्या, किती संकटांना सामोरे जावं लागतं बघत राहा. माझ्याकडून जेवढं ॲडजस्ट होईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करेल. व्हिडिओ पूर्ण बघा. गाडी भरून मी आत्ता आलोय नांदुरा. सॉरी मी रात्रीचं काही दाखवू नाही शकत. रात्री सिंगल रोड होता त्याच्यामुळं काही दाखवू नाही शकत. मागच्या चक्करला एक पुरा अडचण होती. का गाडी जास्त कॅरेट भरली होती. 152 कॅरेट भरलेले होते. त्याच्यामुळे थोडं चॅलेंज होतं गाडी चालवायला. आज काही नाही. आज फक्त एवढं चॅलेंज आहे का टायमिंग द्यायचं आहे, टायमिंग कव्हर करायचं आहे. आणि टायमिंगच्या बाबतीत नाशिकचे पोरं कसे आहेत तुम्हाला पण माहिती आहे. नाशिकचे पोरं फक्त एकच गोष्टीला फेमस आहे, टायमिंग. सकाळी सूर्याचा बी नमस्कार झालाय. आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग राहणार आहे. तर मग मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय समृद्धी महामार्गावर. माझा मित्र आहे, याची पण गाडी आहे. त्याला चालवायची ती आपली गाडी, त्याच्यामुळे आपल्या गाडीत येऊन बसलो. समृद्धी महामार्ग. देखो मेरे दोस्त की गाड़ी चल रही है समृद्धि पे. बम नुसता पळवतोय गाडी, नुसता पळवतोय. मग आपणही पण चाललो मग 70-80. समृद्धी महामार्गावर देवाची आपल्याला थोडीशी काहीतरी साथ भेटली आहे. जसं जसं पुढं जातोय तसं तसं पाऊस पुढं जातोय. पाठीमागे रस्ता एकदम चिल्ल चाललाय. आता वाजले 12. जमले 12 वाजले तरी रोड एकदम मस्त चिल्ले. असं वाटत नाही 12 वाजले. तेव्हा आपले 12 वाजवायच्या पहिले वाचवलं. भावना हे पा पाऊस, खतरनाक पाऊस. देवाची अजून एक कृपा जागा भेटली. पाऊस पण नाही लागला. ताडपत्री मारायला एकदम व्यवस्थित जागा, काहीच अडचण नाही. असं ताडपत्री बिडपत्री मारली. आता निघालोय परत. आता पुढे गेल्यानंतर पाऊस लागेल. घेऊ पावसाचा पण थोडासा एन्जॉय करून घ्या पावसामध्ये. कुठं पाऊस होतोय कमेंट करून सांगा नक्की. तुमच्याकडे आहे का पाऊस? बघा, पाहिला का पाऊस? पुरा अफट काळं होऊन आलंय. आम्ही दोघा भावांनी मस्त एकमेकांना मदत करून ताडपत्री मारली. अशीच तुम्ही पण एकमेकाला मदत करत राहा. नागपूरमध्ये जोरदार पाऊस. तर हाय मित्रांनो, पाऊस तर उघडलाय पण पाऊस एवढा खूप पाऊस झालाय, एवढा खतरनाक पाऊस झालाय. तुम्ही बघू शकता बाकी किती पाऊस. तर मग आत्ता आपण पोहोचलोय भंडाऱ्याच्या पुढे निघालोय. आता भंडारा पास केला. पाऊस तर खूप जोरदार झालाय. एकच नंबर पाऊस, खतरनाक पाऊस झाला. वाटलं होतं नुसतं गरम होईल दिवसभर, नुसतं गरम, गाडी उभी करावं लागेल. पण तसं काही झालं नाही. गाडी नॉन स्टॉप चालूच आहे. वातावरण मस्त एकदम चिल्ड आहे. त्याच्यामुळे टायर पण थंडी आहे. चाललोय आता पुढं लागेल महाराष्ट्र बॉर्डर.